आज अपक्ष फॉर्म भरण्याची वेळ आलेली आहे, काय कारण? सर्वप्रथम मी सांगेन की महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्ही विचारल्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये होती आणि आहे. कारण आमच्या ज्या सीट होत्या ज्या आम्हाला हव्या होत्या त्या 1-2 सीटवरून थोडेफार किंतु परंतु झाले, परंतु त्यानंतर त्याच्यातून काहीतरी मार्ग निघत होता आणि आम्हाला थेट नगराध्यक्ष जे आहे ते आम्हाला हवी होती सीट, ती समोरून द्यायला तयार नव्हते. परंतु राजसाहेबांसाठी आणि उद्धव साहेबांसाठी आम्ही बदलापूर शहरातल्या मराठी माणसासाठी ज्याप्रमाणे महाराष्ट्रात दोन्ही भाऊ एकत्र झालेले आहेत तर बदलापूर शहरात कुठेतरी चांगले त्याचे पडसाद उमटले असते. या उदत्तेतून आम्ही पण ठरवलं की ठीक आहे, आपल्याला मशाल चिन्हावरती जर लढायचं असेल तर आम्ही लढायला तयार होतो. पण आमची अट एकच होती की आम्हाला सन्माननीय राजसाहेबांना सोडायचं नव्हतं. कारण माझ्यासारखी व्यक्ती गेली 20 वर्ष निष्ठेने जर राजसाहेबांसाठी काम करते तर आमची इच्छा होती की राजसाहेबांना न सोडता आम्ही ते काम करायला तयार होतो किंवा ती मशाल चिन्ह घ्यायला तयार होतो. अजूनही मला अशी अपेक्षा आहे की थोडाफार त्यांनी विचार करावा. आणि कारण बदलापूर शहरामध्ये विरोधक राहिलेले नाहीये. ज्या पद्धतीने माझं बदलापूर शहरातलं काम आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं जे काही काम आहे ते बघता बदलापूर शहरातील लोक अगदी म्हणजे भरभरून मतदान करतील अशी आम्हाला आशा आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करावा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आहे पक्ष जो आहे आमचा तो महाविकास आघाडीमध्ये आहे. रात्रीपर्यंत सगळी उमेदवारी तुमच्या बाजूने ठरली होती, मात्र ऐन मिनिटाला काहीतरी वाद झाले. प्रवेश तुमचा ठाकरे गटामध्ये करून शिवबंधन बांधून घेण्याच्या कारणावरून तुम्ही सगळं नकार दिला आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलं असं सांगितलं आहे. खरं आहे काय? मी सांगेन की काल रात्रीपर्यंतचा विषय नाहीये. एका रात्रीमध्ये जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलू शकतो तर बदलापूर नगरपालिका काही एवढी मी काही मोठी नाहीये. परंतु आमची अपेक्षा ही होती की जसं वरिष्ठांनी आदेश दिले होते की एबी फॉर्म जो आहे तो तुम्हाला मशाल चिन्हावरती तुम्हाला इलेक्शन लढायचं, त्याप्रमाणे आम्ही तयार सुद्धा होतो. कारण 2 भाऊ एकत्र होतात आणि आम्हालाही, कारण तेही शेवटी ठाकरे आहेत आम्हीही ठाकरे आहोत, त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की त्यांच्याकडनं एबी फॉर्म मिळेल. परंतु त्यांची जी इच्छा होती की त्यांनी प्रवेश करावा किंवा सभासद नोंदणी करून घ्यावी, तर ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की नंतर सुद्धा झाल्या असत्या. पण त्या गोष्टीवरती अडून बसणं हे योग्य नाही. आणि मी आजही सांगते की त्यांनी खरोखर अजूनही विचार करावा या गोष्टीचा. बदलापूर शहरामध्ये अशी चर्चा काल परवापासून चालू झालेली आहे की कोणतरी चालवतं आहे. तर तुमच्या युट्यूब चॅनलला म्हणा किंवा पेपरला म्हणा ह्या बातम्या सुद्धा आल्या. पण मला असं वाटत नाहीये की त्यांना कोण चालवत असेल किंवा नसेल. पण माझी स्वतःची इच्छा आहे की जर ते तयार असतील तर आम्ही मशाल चिन्हावरती लढायला तयार आहोत. परंतु त्यांची जी अट आहे ती अट आम्हाला मान्य नाही. पक्ष प्रवेशाची अट मान्य नाही का? कारण राजसाहेबांना आम्ही सोडूच शकत नाही. गेली 20 वर्ष म्हणजे मी तर माझ्या स्वतःच्या हातावरती राजसाहेबांचं नाव करून घेतलं. त्यामुळे राजसाहेब आमच्या हृदयात आहेत, उद्धव साहेब सुद्धा आहेत. त्यामुळे ह्यांनी सुद्धा विचार करावा. कारण ठाकरे नाव आहे, या ठाकरे नावाला एक वलय आहे आणि मुंबईतून आलेला मोठा मतदार जो आहे तो ठाकरे नावाला मानणार आहे. तर पक्ष श्रेष्ठींकडनं वरिष्ठांकडनं काय आदेश आले होते काय ते स्पष्ट करू शकता? आदेश म्हणजे आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही मशाल चिन्हावरती लढायला जर तयार असाल तर काही हरकत नव्हती. आणि आम्ही आजही सांगतो की वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणेच आम्ही चालणारे आहोत. आम्ही वरिष्ठांचं कुठेही आदेशाचं पालन करणार नाही, असं होणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत जर तडजोड झाली तर संगीता चेंबूरकर या महाविकास आघाडीचे आणि मशाल चिन्हावर लढवताना आम्हाला दिसतील. नक्कीच लढतील. कारण बदलापूर शहरात जो काही आतापर्यंत जो काही भ्रष्टाचार आहे की बदलापूर शहरामध्ये या प्रस्थापितांनी जे काही प्रत्येक वॉर्डांमध्ये जे काही घाट बांधून ठेवले आहेत, थेट नगराध्यक्ष आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की समोरून अजूनही काहीतरी रिप्लाय येईल. नक्कीच मी त्याची वाट बघते.